नाकात सोडलेलं जे औषध आहे ते कसं काम करतं, कारण ते तर या मार्गातून जात नाही. मग ते शरीरावर कसं काम करतं, आजार ते कसा नक्की बरा करतं. मेंदू हा आपल्या शरीराचं मूळ आहे. हे अशुद्ध आणि साठून राहिलेले वात, पित्त, कफ जे आहेत ते या नस्य या पंचकर्माद्वारे शरीराबाहेर काढून टाकले जातात. पीसीओडी सारख्या हॉर्मोनल आजारांमध्ये सुद्धा या नस्य कर्माचा अतिशय चांगला उपयोग मी स्वतः प्रॅक्टिस मध्ये करून घेतलेला. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला की आपलं शरीर हे हळूहळू ढासळायला लागतं आणि मग एकातून दुसरा प्रॉब्लेम, जसं थायरॉइड सुरू झालं की पीसीओडी, मग डायबेटीस, असं एकातून दुसरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. आपल्या ब्रेन मध्ये असलेली जी पिट्युटरी ग्लँड आहे ती सगळ्या हॉर्मोन्सना कंट्रोल करत असते. नेझल ड्रॉप्स किंवा नेझल स्प्रे इथपर्यंतच लिमिटेड ठेवलाय. आणि ही जी डिकंजेस्टंट्स असतात ती नाकात जर रेग्युलरली वापरली गेली तर त्याच्यामध्ये त्यांना त्याची डिपेंडन्सी येते, म्हणजे रोज 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 तुम्हाला ते घालावंच लागतं. नस्य हा पंचकर्माचा म्हणजे शरीर शुद्धीचा प्रकार असेल तर नाकात फक्त औषधाचे काही थेंब घातल्यामुळे शरीर शुद्धी कशी काय होऊ शकते, किंवा आपलं शरीर हे कसं त्याच्यामुळे डिटॉक्स होऊ शकतं, नस्याचे काही दुष्परिणाम होतात का, या पंचकर्माचा उपयोग हा कोणकोणत्या कारणासाठी आणि कोणाकोणाला होऊ शकतो, अशा या नस्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याशी पंचकर्मातील नस्य या विषयावर तुमच्या बरोबर संवाद साधू इच्छिते. नस्य म्हणजे काय तर नाकाद्वारे औषधी द्रव्य, मग ते औषधी तेल असेल, औषधी तूप असेल किंवा औषधी चूर्ण, औषधी काढे हे शरीरामध्ये सोडले जातात. मला माझ्या एका पेशंटने खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता की आपण जेव्हा पोटातून औषधं घेतो तेव्हा त्याच्यावर काही ऍसिडच्या प्रक्रिया होतात, पचन होतं त्याचं, आणि मग रक्ताच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये ते औषध पसरवलं जातं. पण मग नाकात सोडलेलं जे औषध आहे ते कसं काम करतं, कारण ते तर या मार्गातून जात नाही. मग ते शरीरावर कसं काम करतं, आजार ते कसा नक्की बरा करतं. तेव्हा आम्ही त्याला एक उदाहरण दिलं होतं की आपण जेव्हा झाडाला पाणी घालतो तेव्हा आपण ते झाडाच्या मुळाला पाणी घालतो आणि मग ते झाडाच्या पानापर्यंत पोहोचतं. तसंच आपण जेव्हा नस्य करतो, नाकात जेव्हा आपण औषध घालतो तेव्हा ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतं. आणि मेंदू हा आपल्या शरीराचं मूळ आहे. मुळाला जसं आपण पाणी घातलं की संपूर्ण झाड व्यवस्थित वाढतं, टवटवीत राहतं, तसंच आपण जर मेंदूला व्यवस्थित पोषण दिलं तर सर्व शरीर क्रिया असतात त्या व्यवस्थित चालायला लागतात. म्हणून नस्य हे आयुर्वेदामध्ये फक्त शोधन कर्म म्हणून, फक्त पंचकर्माचा एक भाग म्हणून सांगितलेलं नाहीये, तर तो तुमच्या रुटीनचा, तुमच्या दिनचर्येचा एक अविभाज्य घटक म्हणून सांगितलेला आहे. रोजच्या रोज नाकामध्ये तेल किंवा तूप टाकल्याचे फायदे हे दिनचर्येमध्ये त्यांनी सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे होतं काय की केस काळे राहणं, चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या आहेत त्या सुरकुत्या कमी होणं, चेहऱ्याची त्वचा तुकतुकीत राहणं, आपले जी पंचज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कान, नाक, डोळे यांची जी कार्यक्षमता आहे ती टिकून राहणं आणि ती वाढणं, हे सगळे परिणाम हे आपल्याला, आपण नस्याचा दिनचर्येमध्ये अवलंब केला तर आपण हे आपल्याला फायदे मिळवू शकतो. आणि आपण जेव्हा नस्याचा शरीर शुद्धीसाठी विचार करतोय, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी विचार करतोय, तेव्हा हे जे ऊर्ध्वजत्रुगत विकार आहेत म्हणजे आपल्या खांद्याच्या वर जे अवयव आहेत त्यांना होणारे जे विकार आहेत त्या सर्व विकारांसाठी आयुर्वेदामध्ये नस्य सांगितलेलं आहे. याचा अर्थ जेव्हा
तुम्हाला एखादा आजार होतो तेव्हा तिथल्या अवयवांमध्ये काही अशुद्धी आहेत त्या साठून राहतात आणि त्या नस्य या कर्माद्वारे तुम्हाला बाहेर काढून टाकता येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर सायनस जे असतात ते तिथे कफ हा साठून राहिलेला असतो किंवा मायग्रेनमध्ये पित्त साठून राहिलेलं असतं डोक्यामध्ये किंवा अगदी वात सुद्धा तुमच्या कान, नाक, डोळे याच्यामध्ये साठून राहतो आणि मग कानदुखी किंवा डोळ्याचे वेगवेगळे आजार आपल्याला दिसून येतात. तर हे अशुद्ध आणि साठून राहिलेले वात, पित्त, कफ जे आहेत ते या नस्य या पंचकर्माद्वारे शरीराबाहेर काढून टाकले जातात. त्यामुळं या नस्याचा उपयोग हा ॲलर्जिक रायनायटिस, सायनोसायटिस, मायग्रेन यावर तर अगदी चांगला दिसून येतोच, परंतु पीसीओडी सारख्या हॉर्मोनल आजारांमध्ये सुद्धा या नस्य कर्माचा अतिशय चांगला उपयोग मी स्वतः प्रॅक्टिसमध्ये करून घेतलेला आहे. आपल्या ब्रेनमध्ये असलेली जी पिच्युटरी ग्लँड आहे ती सगळ्या हॉर्मोन्सना कंट्रोल करत असते किंवा आपल्या शरीरामध्ये इतर ज्या हॉर्मोनल ग्रंथी आहेत त्यांनाही ती कंट्रोल करत असते. आणि जेव्हा या पिच्युटरी ग्लँड पर्यंत मला काही औषधं पोहोचवायची असतील तर ती पोटातून पोहोचवण्यापेक्षा मी नाकाद्वारे थेट आणि लवकर पोहोचवू शकते आणि त्यातून मला रिझल्ट्सही पटकन आणि खूप जास्त चांगले येतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला की आपलं शरीर हे हळूहळू ढासळायला लागतं आणि मग एकातून दुसरा प्रॉब्लेम, जसं थायरॉइड सुरू झालं की पीसीओडी, मग डायबेटीस, असं एकातून दुसरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. त्याच्यामुळेच नस्य हे त्यांनी दिनचर्येमध्ये सांगून ठेवलेलं आहे की जेणेकरून तुमची जी ब्रेन मधली पिच्युटरी ग्लँड आहे तिला रोजच्या रोज तिचं व्यवस्थित पोषण होईल आणि ती ग्लँड शरीरातील इतर ज्या हॉर्मोनल ग्लँड्स आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवू शकेल आणि मग हा जो हॉर्मोनल बॅलन्स आहे हा शरीरामध्ये व्यवस्थित टिकून राहील. त्या काळामध्ये हे जे ग्रंथकार आहेत त्यांना हे हॉर्मोन किंवा पिच्युटरी ग्लँड हे शब्द माहीत नव्हते, तरी देखील ऊर्ध्वमूलम अधशाखा हा श्लोक त्यांना निश्चित माहिती होता आणि मुळाला व्यवस्थित पाणी दिलं, पोषण दिलं तर सर्व शरीर हे नीट राहू शकतं हे त्या ग्रंथकारांना माहिती होतं. मला या आयुर्वेद ग्रंथकारांच्या बुद्धीची खरंच कमाल वाटते की त्यांनी या मार्गाचा उपयोग हा शरीरामध्ये अगदी ब्रेन पर्यंत औषधं पोहोचवण्यासाठी करून घेतला. आपण आत्ताच्या काळामध्ये इतक्या मॉडर्न टेक्निक्स आलेले आहेत तरी मॉडर्न मेडिसिन मध्ये बघतो की हा जो वे आहे शरीरामध्ये औषधं पोहोचवण्याचा तो त्यांनी फक्त नेझल ड्रॉप्स किंवा नेझल स्प्रे इथपर्यंतच लिमिटेड ठेवलाय. नेझल ड्रॉप्स म्हणजे मेजरली आपण जेव्हा नाक आपलं चोंदलेलं असतं तेव्हा डिकंजेस्टंट म्हणून वापरलं जातं ते. आणि ही जी डिकंजेस्टंट्स असतात ती नाकात जर रेग्युलरली वापरली गेली तर याची तुम्हाला डिपेंडन्सी येते. म्हणजेच काय होतं की रोज तुम्हाला हे ड्रॉप्स नाकात घालावेच लागतात. तुमचा जो बेसिक प्रॉब्लेम आहे तो त्याच्यातून सॉर्ट होत नाही. त्याच्यामुळे मग काय होतं की हळूहळू तुम्हाला त्याचे डोस सुद्धा वाढवावा लागतो. आधीच्या डोसवर ते नाक चोंदण्याचं प्रमाण हे कमी होत नाही. तसंच या ड्रॉप्समुळे तुम्हाला नाकात, घशात कोरडेपणा जाणवणं किंवा कधी कधी नाकातून रक्त येणं वगैरे यांसारखे साईड इफेक्ट्सही मग दिसायला लागतात. पण नस्य जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं नाक चोंदणं तर बंद होतच, पण तुम्हाला त्याचे बाकीचे साईड इफेक्ट्सही दिसत नाहीत. तसंच तुमची त्याच्यावर डिपेंडन्सी होत नाही. आपण अगदी बाहेर पोल्युशन मध्ये जाताना, घराबाहेर पडताना नाकामध्ये एक थोडंसं एक थेंब तुपाचा आहे तो नाकपुडीला आतून जरी लावून गेलो तरी देखील आपण हे जे पोल्युटेड घटक जे आपल्या शरीरामध्ये नाकाद्वारे पोचणार आहेत त्याचं प्रमाण हे आपण अडवू शकतो. तसंच बऱ्याचशा पोल्युटेड शहरांमध्ये अणुतैल नस्यासारखी औषधं ही पोल्युशनमुळे होणारे आजार जसं की सर्दी आहे, खोकला आहे, दमा आहे त्यावर तुम्ही ह्या अणुतैल नस्यामुळं बऱ्याच प्रमाणात कंट्रोल ठेवू शकता.
अशा या नस्याचे खरं तर प्रकार आहेत की मर्शनस्य, प्रतिमर्शनस्य असे बरेच आयुर्वेदामध्ये त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. पण मी आजचा व्हिडिओ हा खरं तर ह्याच्यासाठी केलेला आहे की नस्य हे कशा पद्धतीने पेशंटच्या शरीरामध्ये काम करतं किंवा त्याचा दिनचर्येमध्ये का बरं उपयोग त्यांनी सांगितलेला आहे आणि हॉर्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी तुमच्या शरीरातले नस्य या दिनचर्यातल्या प्रकाराचा किती चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. जर तुम्हाला आजचा हा नस्यावरचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला ते तसं कमेंट करून कळवा. थँक्यू.